गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात निवडणूक, लोकशाही, मतदान यासारख्या संकल्पना शालेय वयात विद्यार्थ्यांना समजाव्यात यासाठी भजेपार येथील जिल्हा परिषद शाळेत उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी होत शाळेच्या मुख्यमंत्र्यांची व मंत्रिमंडळाची निवड केली। ईव्हीएम ॲपच्या माध्यमातून गुप्त मतदान निवडणूक घेण्यात आली। या निवडणुकीत सगुण वासनिक व तृप्ती बोबचे यांची शाळा मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली। भारतीय लोकशाहीत निवडणूक व मतदान प्रक्रियेला महत्त्व आहे। विद्यार्थ्यांना लोकशाही आणि निवडणूक मतदान प्रक्रियेबद्दल माहिती व्हावी, त्यांना मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेता यावा यासाठी शाळेच्या वतीने शाळेच्या मुख्यमंत्री पदासाठी निवडणूक घेण्यात आली। 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापक रामेश्वर बावणकर यांनी काम पाहत निकाल जाहीर केला। निवडणूक केंद्र अध्यक्ष म्हणून रोहिणी सोनेवाने तर मतदान अधिकारी म्हणून श्रुती चौधरी, आदित्य बेघेले, सोहम सोयाम यांनी काम पाहिलं। मतदान कसं करायचं याबाबतची माहिती शिक्षक तानसेन जमैवार यांनी विद्यार्थ्यांना दिली। शाळेचे शिक्षक शिक्षिका यांनी सहकार्य केलं। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।